तर रात्री सगळ्यांनी खूप डान्स केला हळदीचा आणि यशनी गाणं म्हटलं कारण त्याला गाण्याची खूप आवड आहे, त्याच्यामुळे त्याने 2-3 गाणी असे छोटे छोटे म्हटले. आणि रात्री काय अचानक माझी बिघडली होती तब्येत, म्हणून काय केलं आईकडे आले. आईचं म्हणजे गावजवळच होतं, म्हणजे 3 ते 4 किलोमीटरवर असेल, तर त्याच्यामुळे ताप आणि खूपच म्हणजे अंग दुखत होतं, त्याच्यामुळे मी रात्री आले, थोडंसं आराम केला आणि लगेच सकाळी आणि 8-8:30ला लगेच घराकडे निघलो, म्हणजे लग्नाच्या दारी निघलो. नंदेचं लग्न असल्यामुळं. आणि काय झालं सगळं वराड वगैरे जवळच असल्यामुळं वराड वगैरे लवकरच आलं. आणि किती मला वाटतं 7 ते 8 वर्षांनी मैत्रीण भेटली लग्नामध्ये, आणि त्यांचे पण ते रिलेटिव्हज होते. आणि त्याच्यानंतर मग आहेर वगैरे झाला, बाबांनी आहेर वगैरे केला. आणि याच्यानंतर झाली नवरीची एंट्री. आणि अगोदर लग्नामध्ये बरेच म्हणजे आमदार खासदार वगैरे सगळे आले होते, त्यांचा सत्कार वगैरे होता, त्याच्यामुळे लग्नाला थोडासा उशीर झाला. आणि याच्यानंतर चला आता नवरी आली आणि पुढचं लग्नाचं जे व्हिडिओ आहे तर ते तुम्ही सगळा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि गावाकडं कसं सारखं सारखं मोबाईल हातामध्ये म्हणजे पकडता येत नाही ना, गावाकडं थोडंसं वेगळं वातावरण असतं, त्याच्यामुळे ज्याच्या हातामध्ये मोबाईल दिला मी तर त्याने कोणी आडवा व्हिडिओ घेतला, कोणी उभा व्हिडिओ घेतला, तर जसा आहे तसा व्हिडिओ तुम्ही आधी बघा. आणि आमच्या इकडचं लग्न बघा, खूप छान लग्न लागले. आणि नवरी नवरदेव पण इतके सुंदर आहेत ना. आणि नणद लग्नाला. आणि हे आहे आई बाबांनी मला आहे आणलेलं, कसं वाटते ते नक्की सांगा. हा ब्लाऊज आहे जे ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं, शिवायला उशीर लागत होता, त्याच्यामुळं मी हेच घेतलं. आणि चला आता सत्कार वगैरे होते आणि लग्नाचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि लग्न वगैरे झाल्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं. आणि याच्यानंतर नवरी तर बिदायला थोडासा उशीर झाला, कारण नवरी वाट लावायला उशीर झाला, कारण सासर वगैरे जवळच होतं, कारण बरेचसे लोक आले होते मोठे मोठे, तर त्यांचा सत्कार याला खूप उशीर झाला. आणि त्याच्यामुळे लग्नाला पण उशीर झाला, सगळ्याच गोष्टीला उशीर झाला. तर चला अशा पद्धतीने लग्न वगैरे माझ्या नंतरचं खूप छान असं लागलं आणि बरीचशी पब्लिक आली होती. लग्न अशा पद्धतीने खूप छान लागलं. आणि याच्यानंतर बिदाई झाली, जे ओटी भरणीचा कार्यक्रम होता ते पण झाला. आणि चला तर आम्हाला लग्न लावून लगेच निघायचं होतं. आणि लेकरांची शाळा ट्युशन पण उघडले होते, तर सकाळचं रिझर्वेशन पण होतं, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलोत. तर चला शेवटपर्यंत बघा. सुरभाजी भोंगडे यांनी सर्वांनी आनंद आणि वधूपिता काय कुठे फोटोवाले त्याला पण 15 कमी पडेल. काय कमी पडेल? 15 कमी पडेल. ए काय फेकायला रे ते फेकू नका ते. कोण आलं दुसरी नेक्स्ट? चला पुढं चला चला. हे आनंद चल मेरे तू ना तुम्ही चला सगळे सगळे एकामागे एक उभं राहा. एका मिनिटात एक झाला पाहिजे. काय करता एकामागे एका मिनिटामध्ये आउट झालं पाहिजे.
अशा ती पडते व्हिडिओ तुम्ही दोघं तिकडून आणि एक असं लावा एक हात लावा बघा तिकडे ठीक आहे वरतीचं सामान